मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 10 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अशा ट्रेडिंग सायकोलॉजीच्या विषयावर चर्चा करणार आहे ज्यामुळे प्रत्येक ट्रेडर ट्रेडिंग मध्ये आल्यानंतर एक गिल्ट झोन मध्ये जातो. ती गोष्ट करायला तो अवॉइड करतो आणि लोकांना दाखवायला त्याला भीती वाटते. आता ती गोष्ट कोणती आहे ती आता आपण या रील मध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही लोक काय म्हणतील या अपेक्षेनं तुम्ही ट्रेडिंगमध्ये फक्त आणि फक्त चार्टवरच लक्ष देत बसला तर सगळ्यात जास्त लॉस करणार आहे. कारण का आता मी ट्रेडर आहे आणि दुसरं काय काम केलं तर लोक मला नाव ठेवतील. मित्रांनो, लोकांचा विचार करत बसला तर लॉस करणार आहे आणि जर प्रोडक्टिव्हिटी तुमच्या आचरणात आणला तर तुम्ही प्रॉफिटेबल राहणार आहे. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय की दुसरं काहीतरी काम करणं. ट्रेडिंग हे स्किल आहे. ट्रेडिंग स्किल मधनं तुमची ग्रोथ होणार आहे, परंतु स्टॅबिलिटीसाठी तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ट्रेडिंग झाल्यानंतर तुम्हाला दुसरं काम करणं गरजेचं आहे. माझ्या हिशोबानं जोपर्यंत मार्केट चालू आहे तोपर्यंत तुम्ही ट्रेडर आहात. म्हणजे तुमचा प्रॉफिट होईपर्यंत किंवा तुमचं जे काय टार्गेट डन होईपर्यंत तुम्ही ट्रेडर आहे. त्यानंतर तुम्ही बिझनेसमॅन असलं पाहिजे. कारण का जास्त सेटअपवर बसल्यानंतर सायकोलॉजी बिघडते आणि ही गोष्ट तुम्हाला अवॉइड केली पाहिजे. त्यामुळे प्रोडक्टिव्ह बना, प्रॉफिटेबल बना.